नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी कॅम्पस या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आजचा आपला पहिला प्रश्न बघूयात. भारताची अंतराळ संस्था इस्रोची स्थापना कोठे झाली? तर 15 ऑगस्ट 1969 इस्रोची स्थापना बेंगळुरू येथे झाली. पुढचा प्रश्न, 1984 अवकाशात जाणारे पहिले अंतराळवीर कोण? 1984 अवकाशात जाणारे पहिले अंतराळवीर आहेत राकेश शर्मा. तर भारताची अंतराळ संस्था ISRO इस्रोची स्थापना कोणत्या साली झाली? 15 ऑगस्ट 1969 पुढचा प्रश्न, भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणास म्हणतात? भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांना म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघूया. भारतातील इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? बंगळुरू, कर्नाटक येथे भारतातील इस्रोचं मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न, जेव्हा एखादी वस्तू स्वतःभोवती फिरते तेव्हा तिला काय म्हणतात? जेव्हा एखादी वस्तू स्वतःभोवती फिरते तेव्हा तिला परिवलन असं म्हणतात. 22 ऑक्टोबर 2008 रोजी इस्रोने चंद्रयान श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश येथून कोणत्या प्रक्षेपकाद्वारे पाठवली? तर PSLV-C11 हे चांद्रयान प्रक्षेपकाद्वारे पाठवलं होतं. पुढचा प्रश्न, अविधान, पृथ्वी स्वतःभोवती पूर्वेकडून अविधान बघा, पृथ्वी स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते. बविधान, भारताच्या पश्चिमेकडच्या देशांमध्ये अगोदर सूर्योदय होतो, चंद्रावर वातावरण नाही. तर अयोग्य पर्याय ओळखायला सांगितले आपलं अ आणि ब. तर भारताच्या पूर्वेकडच्या देशांमध्ये अगोदर सूर्योदय होतो आणि पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पुढचा प्रश्न, पृथ्वीचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे समान भाग कशामुळे पडले आहेत? तर विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे समान भाग पडले आहेत. वस्तू स्वतःभोवती फिरत फिरत दुसऱ्या वस्तूभोवती फिरते त्याला काय म्हणतात? तर त्याला परिभ्रमण असं म्हटलं जातं. आणि वस्तू स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन असं म्हणतात. परिभ्रमण कशाला म्हणतात? तर वस्तू स्वतःभोवती फिरत फिरत दुसऱ्या वस्तूभोवती फिरते त्याला परिभ्रमण असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, अविधान, चंद्र हा उपग्रह असल्यामुळे त्याला स्वतःचा प्रकाश आहे. चंद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी असं म्हणतात आणि एका वर्षात 6 ऋतू असतात. तर चंद्र हा उपग्रह असल्यामुळे त्याला स्वतःचा प्रकाश असतो का? तर नाही. तर हे विधान चुकीचं आहे. आपल्याला योग्य पर्याय काय सांगितलंय? ब आणि क बरोबर आहेत. चंद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी असं म्हणतात आणि एका वर्षात 6 ऋतू असतात. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न बघूयात. चंद्र हा दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो? तर चंद्र हा दररोज 50 मिनिटे उशिरा उगवतो. पुढचा प्रश्न बघूयात. अशुद्ध पाण्यामध्ये कोणता घटक मिसळून पाण्याचे निर्जंतुकीकरण केले जाते? अशुद्ध पाण्यामध्ये कोणता घटक मिसळून पाण्याचे निर्जंतुकीकरण केले जाते? तर क्लोरीन हा घटक पाण्यामध्ये टाकला ना की शुद्ध पाणी होतं. पुढचा प्रश्न, अविधान, पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतच्या 15 दिवसाच्या कालावधीत शुक्ल पक्ष म्हणतात. तर याला कृष्ण पक्ष असं म्हटलं जातं आणि अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंतच्या 15 दिवसांच्या कालावधीला शुक्ल पक्ष असं म्हटलं जातं. तर अयोग्य पर्याय शोधायचा आहे. तर अ आणि ब हे दोन्ही विधानं कसे आहेत? अयोग्य आहेत. तर पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय जलविज्ञान संघटनेने इसवी सन 2000 कोणत्या पाचव्या महासागरास मान्यता दिली आहे? तर दक्षिण महासागराला नवीन 5वा महासागर म्हणून मान्यता दिली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाकडून आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 21 सप्टेंबर हा दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघूयात आपण. योग्य जोड्या जुळवण्यासाठी पॅसिफिक महासागर 16.8 कोटी चौरस किलोमीटर, अटलांटिक महासागर 8.5 कोटी चौरस किलोमीटर, हिंदी महासागर 7.5 कोटी चौरस किलोमीटर आणि दक्षिण महासागर 2.1 कोटी चौरस किलोमीटर, आर्टिक महासागर 1.55 कोटी चौरस किलोमीटर. ठीक आहे.